Good morning, all of my friends. Today we are going to learn English speaking course. चला तर मित्रांनो, आज आपण इंग्लिश बोलायला शिकूयात. आपल्या मनामध्ये नेहमी एक भीती असते की इंग्लिश अवघड आहे, इंग्लिश हे नाव खूपच अवघड आहे, आपल्याला इंग्लिशसाठी शब्द पाठ करणं आवश्यक आहे. तर कोणताही शब्द, कोणतेही वाक्य न पाठ करता आज मी तुम्हाला शिकवणार आहे इंग्लिश कशी बोलायची. तर चला बघूया, आपण मराठीत ज्या पद्धतीने बोलतो त्याच पद्धतीने आपण इंग्लिश कशी बोलायची ते शिकूयात. चला तर मित्रांनो, आपल्या ज्यावेळेस मराठीमध्ये वाक्य असतं, मराठीच्या वाक्याच्या शेवटी जर च आहे असं आलं तर आपल्याला इंग्लिशमध्ये हॅव टू किंवा हॅज टूचा वापर करायचा. मग आपल्या वाक्यामध्ये हॅव टू हे सब्जेक्टनुसार येणार आणि हॅज टू हे सब्जेक्टनुसार येणार. म्हणजे काही सब्जेक्टच्या नंतर हॅव टू येणार आणि काही सब्जेक्टच्या नंतर हॅज टू येणार. मग आपल्या मराठीच्या वाक्या शेवटी च आहे येत असेल. या ठिकाणी एक पहिलं वाक्य दिलेलं आहे, मला पाणी प्यायचं आहे. मग या वाक्यामध्ये मराठीच्या वाक्या शेवटी आहे च आहे. मग च आहे जर येत असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये काय वापरायचे, हॅव टू. मग मलासाठी आपण इंग्लिशमध्ये शब्द घेत होतो आय. मग आपल्याला ज्यावेळेस इंग्लिशमध्ये काय करायचंय, वाक्याच्या शेवटी जर च आहे येत असेल तर आयच्या नंतर आपल्याला घ्यायचं हॅव टू. आपल्याला काय घ्यायचं इंग्लिशमध्ये हॅव टू घ्यायचं. घेतलं हॅव टू. मग पिण्यासाठी शब्द आहे ड्रिंक. घेतलं. आपण पाण्याला म्हणतो वॉटर. मग आपलं वाक्य झालं आय हॅव टू ड्रिंक वॉटर. म्हणजे मला पाणी प्यायचं आहे. मग आता दुसरं या ठिकाणी वाक्य आहे. या ठिकाणी या वाक्यामध्ये मला बसायचं आहे. मग मलासाठी आपण शब्द घेतला आय. वाक्याच्या शेवटी आहे च आहे. मग च आहे साठी आपण घेतला हॅव टू. मग बसण्यासाठी शब्द आहे सीट. आपलं इंग्लिशमध्ये वाक्य कसं झालं, आय हॅव टू सीट. तिसरं वाक्य आहे मला जायचं आहे. मग मलासाठी शब्द घेतला आय. वाक्याच्या शेवटी आहे च आहे. च आहे साठी घेतला हॅव टू. जाण्यासाठी साधा शब्द आहे गो. मग वाक्य कसं झालं, आय हॅव टू गो. तिसरं वाक्य आहे मला यायचं आहे. मलासाठी शब्द घेतला आय. मग त्यानंतर आपल्या वाक्याच्या शेवटी काय आहे, च आहे. च आहे साठी आपण घेतलं हॅव टू. मग येण्यासाठी शब्द आहे कम. मग आपलं साधं सोपे वाक्य काय झालं, आय हॅव टू कम. नंतरचं वाक्य आहे मला चहा प्यायचा आहे. मग मलासाठी आपण शब्द घेतला आय. वाक्या शेवटी च आहे, चा आहे, ची आहे असं काही जरी आलं तर आपल्याला इंग्लिशमध्ये वापरायचं हॅव टू. मग घेतला हॅव टू. मग पिण्यासाठी शब्द आहे ड्रिंक आणि आपण चहाला म्हणतो तर टी. मग आपलं वाक्य झालं आय हॅव टू ड्रिंक टी. त्यानंतरचं आपलं वाक्य आहे मला अभ्यास करायचा आहे. मग मलासाठी शब्द कोणता येणार, इंग्लिशमध्ये येणार आय. त्यानंतर आपल्या वाक्या शेवटी आहे चा आहे. चा आहे साठी घेतला हॅव टू. मग अभ्यासासाठी शब्द आहे स्टडी. मग वाक्य काय झालं, आय हॅव टू स्टडी. म्हणजे काय, मला अभ्यास करायचा आहे. पुढचं वाक्य आहे मला पेन विकत घ्यायचा आहे. मग मलासाठी शब्द कोणता येणार आय. वाक्या शेवटी आहे च आहे. मग च आहे साठी घेतलं हॅव टू. मग विकत घेण्यासाठी शब्द आहे बाय आणि आपण पेनाला काय म्हणतात अ पेन. आपलं साधं सोपं वाक्य कसं झालं, आय हॅव टू बाय अ पेन. त्यानंतरचं आठवं वाक्य आहे मला आराम करायचा आहे. मग मलासाठी शब्द आपला कोणता येणार आय. वाक्या शेवटी आहे चा आहे. चा आहे साठी घेतला आपण हॅव टू. मग वाक्याच्या शेवटी च आहे म्हणून शब्द कोणता घेतला आपण हॅव टू घेतला. मग नंतर आराम करण्यासाठी आहे रेस्ट. मग वाक्य कसं झालं, आय हॅव टू रेस्ट. त्यानंतर आपलं 9वं वाक्य आहे मला कार चालवायची आहे. मलासाठी शब्द येणार आय. वाक्याच्या शेवटी आहे चे आहे. मग च आहे चे आहे जरी आलं तरी वाक्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं हॅव टू. चालवण्यासाठी शब्द आहे ड्राईव्ह. घेतलं. मग ड्राईव्ह आणि कारला आपण काय म्हणतात अ कार. मग आपलं वाक्य काय झालं, आय हॅव टू ड्राईव्ह अ कार. 10वं वाक्य आहे मला पुस्तक वाचायचं आहे. मग मलासाठी शब्द येणार आय. वाक्या शेवटी आहे च आहे. च आहे साठी येणार हॅव टू.
मग वाचण्यासाठी शब्द आहे रीड आणि पुस्तकाला म्हणतात अ बुक. मग आपलं इंग्लिशमध्ये वाक्य काय झालं? आय हॅव टू रीड अ बुक. त्यानंतर 11वं वाक्य असं आहे मला वाक्य लिहायचं आहे. मग मलासाठी शब्द आपण घेणार इंग्लिशमध्ये कोणता घेणार? आय. मग आय घेतला. वाक्या शेवटी आहे चे आहे, च आहे, चे आहे, चो आहे साठी आपल्याला घ्यायचं हॅव टू. घेतलं हॅव टू. मग लिहिण्यासाठी शब्द आहे राईट. घेतलं राईट. मग पुस्तकाला आपण काय म्हणतो? मला वाक्याला काय म्हणतात? अ सेंटेन्स. झालं वाक्य काय झालं आपलं? आय हॅव टू राईट अ सेंटेन्स. मग आपण जर या पद्धतीने रोजच जर एक 10-11 जर वाक्य जर बघितले तर निश्चितच 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण एक बऱ्यापैकी इंग्लिश बोलू शकतो. साधं सोपं, ह्यामध्ये कोणतं लॉजिक नसतं, ह्याच्यामध्ये कोणतीही ट्रिक्स नसते, काही नसते. फक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण मनाचा जर निश्चय केला की मला येऊ शकते तर येऊच शकते. मग या ठिकाणी आपण हे वाक्याची पुन्हा रिव्हिजन करूयात. बघा, मला पाणी प्यायचं आहे, आय हॅव टू ड्रिंक वॉटर. मला बसायचं आहे, आय हॅव टू सीट. मला जायचं आहे, आय हॅव टू गो. मला यायचं आहे, आय हॅव टू कम. मला चहा प्यायचा आहे, आय हॅव टू ड्रिंक टी. मला अभ्यास करायचा आहे, आय हॅव टू स्टडी. मला पेन विकत घ्यायचा आहे, आय हॅव टू बाय अ पेन. मला आराम करायचा आहे, आय हॅव टू रेस्ट. मला कार चालवायची आहे, आय हॅव टू ड्राईव्ह अ कार. मला पुस्तक वाचायचं आहे, आय हॅव टू रीड अ बुक. मला वाक्य लिहायचं आहे, आय हॅव टू राईट अ सेंटेन्स. मग अशा पद्धतीने आपण नियमित पद्धतीने असे व्हिडिओ टाकू जाऊत. आणि तुम्हाला जर आणि कोणती इंग्लिश बोलण्याबद्दल काही जर समस्या असेल तर निश्चितच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आपली समस्या कळू शकतात. त्याच्यावरती निश्चितच आपला मित्र तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तयार करून घेऊन येईल. चला तर मग धन्यवाद.